झेरॉक्सच्या दुकानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सायबर फ्रॉड होत आहेत। हे धक्कादायक जितकं आहे तितकंच ते सत्य आहे। तुम्ही तुमची कागदपत्रे, बँक पासबुक, आधार कार्ड इत्यादी अनेक गोष्टींच्या झेरॉक्स काढायला जात असता। तुमची मूळ कागदपत्रे दुकानदाराला देता, तो त्याच्या मशीनकडे ते नेऊन कॉपीज काढून तुम्हाला देतो। तुम्ही त्याबद्दल पैसे देऊन मूळ डॉक्युमेंट व त्याच्या झेरॉक्स घेऊन निघता। तुम्हाला वाटतं की झालं काम, पण मंडळींनो जरा थांबा, कारण खरी गेम तुम्ही तिथून गेल्यावरच तर सुरू होते आणि तुम्ही सापळ्यात अडकू शकता। तुम्ही समजा तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या व लेटेस्ट पेजच्या एक झेरॉक्स कॉपी सांगितल्या, त्या त्याने काढल्या, तुम्ही त्या घेतल्या, पण त्याने एकच कॉपी काढली की अजून जास्त काढल्या हे तुम्ही कुठं पाहिले? अनेक अशा झेरॉक्सच्या दुकानात ते झेरॉक्स मशीन आतल्या बाजूला असते आणि 90% ठिकाणी तर त्या मशीनमधून कॉपी होऊन बाहेर येणारी झेरॉक्स कॉपी ज्या ट्रेमध्ये येऊन पडत असते तो ट्रे मागच्या बाजूला असतो, जो तुम्हाला दिसत नसतो। नीट आठवून पहा। काही जण आता म्हणतील की आमच्या एरियातील दुकानात असं नाहीये, तो ट्रे आम्हाला दिसतो अशी रचना असते, तर अशा दुकानात जे जातात ते सगळे लकी समजा। पण बाकीच्यांचे काय? तर न दिसणाऱ्या बाजूच्या असलेल्या ट्रेमध्ये तुमच्याच डॉक्युमेंटच्या अजून 2-3 कॉपीज काढल्या जातात। आता तुम्ही म्हणाल की त्या दुकानदारांना त्याचा काय फायदा? तर त्याचे अनेक फायदे असतात, त्यातले फक्त 1-2 सांगतो। मुळात तो झेरॉक्सवाला एक हेल्पर असतो। सायबर भामट्या मंडळींना तो दुकानदार त्या कॉपीज चक्क विकत असतो आणि त्याबद्दल त्याला पैसे मिळतात। तुमच्या झेरॉक्स काढल्याबद्दल तुम्ही त्याला 1-2 रुपये देता, पण तुमच्या चोरून काढलेल्या इतर कॉपीज त्यापेक्षा जास्त किमतीला विकल्या जात असतात। यात सगळं आलं। तुमच्या तशा एक्स्ट्रा काढलेल्या कॉपीजचे गैरफायदे कसे घेतले जातात पहा। समाज विघातक लोकांना नवीन सिम कार्ड घेण्यासाठी त्या तुमच्याच चोरून काढलेल्या झेरॉक्सचा उपयोग होतो। टेली मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांना तुमच्या त्या कॉपीजमधून आयता डेटा मिळतो आणि त्यांचा धंदा सुरू होतो। त्यातही असा डेटा मिळवून नंतर तुम्हाला आर्थिक जाळ्यात अडकवणाऱ्या जास्त कंपन्या असतात। तिथं तुम्ही अलगद त्यांच्या जाळ्यात सापडता। झलक म्हणून 1-2 उदाहरणं इथं सांगितली। अशा अनेक प्रकारे तुमचा डेटा हा विकला जात असतो। तेव्हा यापुढे तरी किमान लक्षात ठेवा, अशाच दुकानात झेरॉक्स काढा की जिथं मशीनमधून बाहेर येणारी कॉपी तुमच्या डोळ्यांना दिसली पाहिजे। हा एकच प्रभावी उपाय आहे। सजग रहा, सुरक्षित रहा। सोबतचा व्हिडिओ पाहिल्यावरती मी जे म्हटलं आहे ते पटकन लक्षात येईलच। मग आता तुम्ही म्हणाल की यावर उपाय काय? तर उपाय फार सोपा आहे। तुमच्या महत्त्वाच्या डॉक्युमेंटची झेरॉक्स त्याच दुकानात काढायची जिथे मशीनमधून बाहेर येणाऱ्या कॉपीचा ट्रे तुमच्या बाजूला दिसेल असा असेल, बस। अर्थात नवीन आधुनिक मशीन्स आल्यात ज्यात मेमरी स्टोअर केलेली असते आणि तुमच्या समोर एकच कॉपी काढलीही जाते, मात्र मेमरीत ती सेव्ह करून तुम्ही गेल्यानंतर ती पुन्हा काढली जाऊ शकते। मात्र अशा वेळी थोडं दक्ष राहून दुकानदार मशीनच्या कीबोर्डवर काय काय टाईप करतोय, काय काय कमांड देतोय ते पाहता आलं तर तिथं तुमच्या लक्षात येऊ शकतं की त्याने मेमरी सेव्हचे ऑप्शन सिलेक्ट केले की नाही ते। अर्थात इतकं सगळं सामान्य लोकांना शक्य नाही, त्यामुळे मग मॉडर्न झेरॉक्स दुकानात जाण्याऐवजी साध्या मशीन असलेल्या दुकानात जाणे बेटर राहील। तर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।